या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। शेवटी भाजपनं डाव साधला, अजित पवारांचा कट्टर समर्थक फोडला, राष्ट्रवादीचा आमदार हाती घेणार कमळ। भाजप शरद पवार गटानंतर आता अजित पवार गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे। खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे। दिलीप मोहिते पाटील हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात। आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आज पुण्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट घेत जवळपास 1 तास प्रदीर्घ चर्चा केली। पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांच्या कार्यक्रमात चव्हाण नियोजित वेळेपूर्वी पोहोचले होते, त्यावेळीच ही भेट झाल्याची माहिती समोर आली आहे। पुण्यात झालेल्या या बंद दरवाजाआड बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे। विशेष म्हणजे अजित पवार यांचे विश्वासू आणि खंदे समर्थक म्हणून ओळख असलेल्या दिलीप मोहिते पाटील यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसोबत इतकी सविस्तर चर्चा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। संजय जगताप यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेल्या या भेटीत आगामी निवडणुका, खेड तालुक्यातील राजकीय समीकरणे आणि पुढील रणनीती यावर चर्चा झाल्याचं समजतंय। दरम्यान या घडामोडींमुळे दिलीप मोहिते पाटील यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चांना अधिकच जोर मिळाला असून अजित पवार गटासाठी ही मोठी राजकीय धक्का ठरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दरम्यान जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुकीवेळीच दिलीप मोहिते पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती। पक्ष निर्णयात विश्वासात घेतलं जात नसल्यानं आमदार दिलीप मोहिते पाटील नाराज होते। कोल्हापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे। समरजित सिंह घाडगे यांनी आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला। गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी घाडगेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आणि अजितदादांच्या निधनानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत। याची चाहूल लागताच समरजित सिंह घाडगे यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला।